माझ्या माहितीप्रमाणे मोरबे धरणामधून जी पाण्याची पाईपलाईन आपल्या शहरात येते, कोणत्या कोणत्या ठिकाणी प्रेशर ड्रॉप होते हे समजण्याकरता स्काडा लावणं गरजेचं आणि स्काडा लवकर लावला जाईल. मधल्या प्रशासकीय कालखंडात आणि त्याच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये काही अतिशय चॅम्पियन असलेल्या आयुक्त लोकांनी महासभेची परवानगी न घेता काही शहरांना वाढून पाणी दिलेलं आहे आणि काही लोकांनी चोरून घेतलेलं आहे. आता त्याचा निश्चितपणे पाठपुरावा करून त्या चोरी करणाऱ्या लोकांना शोधून काढावं. आता त्याचबरोबर बारवी धरणाचं 25 MLD पाणी ते 62 लोक परमनंट झाले, परंतु बारवी धरणाचं ते 25 MLD पाणी मिळालं नाही. ही माझी नापसंती माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मी टाकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तातडीनं बैठक लावली आणि कर्जत तालुक्यामध्ये जी 2 धरणं तयार होतात त्याच्यातले 500 MLD पाणी नवी मुंबई करता बुक झालेलं आहे. आता 15 तारखेपर्यंत पाऊस होईल आणि त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटेल. तरी सुद्धा एकूणच गडूल आलेलं पाणी, अशुद्ध असलेलं पाणी त्याच्यावर लक्ष द्यायला अरविंदजी जयंत शिंदे त्यांना सूचित करण्यात आलेले आणि त्याच्या सुधारणा होईल असा माझा विश्वास. MSEBचे अधीक्षक अभियंता श्री DR पाटील त्यांच्या सहकाऱ्यांसह ते आले होते. त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि त्यांना ज्या अडचणी होत्या त्या दूर होऊ लागलेल्या आहेत. किंबहुना मी त्यांना आमच्या दिघा परिसरातले नगरसेवक, ऐरोलीचे नगरसेवक, घनसोलीचे नगरसेवक, कोपर खेरणा बनकोडे, इकडचे तुर्बे, वाशी, सानपाडा, नेरूल, सिवूड, CBD या सर्व नगरसेवकांचे टेलिफोन नंबर, नावं देऊन ते त्यांना आमंत्रित करतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं लोकांनी या ठिकाणी आले, म्हणजे काही लोकांनी बोलले नाहीत म्हणून याच्यावर त्यांना काही बोलता येत नाही असं नाहीये, परंतु शिस्तबद्ध पद्धतीनं आज मीटिंग झाली आणि त्याच्यातून आउटपुट निघेल असा माझा विश्वास आहे. मी त्यांना सांगितलेले की या बाबतीमध्ये तुम्हाला जर फंड्सची गरज असेल तर तुम्ही ती कळवा आणि मग माननीय मुख्यमंत्री या खात्याचे मंत्री आहेत. माननीय मुख्यमंत्री सर्वच राज्याच्या लोकांकरता त्यांची भूमिका सकारात्मक आहे, परंतु नवी मुंबई हे शहर आहे की ज्या शहरामध्ये विजेची चोरी होत नाही, ज्या शहरामध्ये विजेची चोरी होत नाही अशा शहराकरता निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेण्याचं शासनाने ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये नवी मुंबई शहर एक क्रमांकाचं आहे. आणि माझा विश्वास आहे की आता ह्या अडीअडचणी आल्या, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवकांनी, कार्यकर्ते आणि तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा याचे गांभीर्य त्या ठिकाणी आणून दिलेलं आहे. मला विश्वास आहे याच्यातून मात निघेल. त्यांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये वीज चोरी कमी आहे, म्हणजे कमी आहे ते पण थांबलं पाहिजे आणि वीज चोरी करणाऱ्यावर कडक कारवाई करायला पाहिजे या मताचा मी आहे. त्या उपस्थितीमध्येच DCP झोन 1चे श्री खरात साहेब यांना मी दूरध्वनीवरून संपर्क केला आणि त्यांना सूचित केले की DR पाटील साहेब अधीक्षक अभियंता, त्यांचा नंबर पण त्यांना मी फॉरवर्ड केला आहे. त्यांचा फोन आल्यानंतर किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांचा आल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी या चोरांवर कारवाई करायची आणि त्यांना जेलमध्ये टाकायचे आणि त्यांनी ते कबूल केले. आज त्यांच्या विविध अधिकाऱ्यांचे टेलिफोन देण्याची भूमिका मी त्यांना सांगितलेली आहे आणि ते फोन मिळतील. आणि आपण हे बघा, मी तुम्हाला चढवण्याकरता बोलतो अशा भाग नाही. लोकप्रतिनिधीपेक्षा मीडियाची ताकद जास्त आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, तुम्ही जर ठरवलं ना तर कुठल्याही गोष्टीला जागा करण्याचं काम तुम्ही करू शकता. तुमच्याबरोबर आम्ही आहोत. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.